धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावाची क्षमता 150 FCMT आहे। मात्र आता आपण बघितलं तर या डेडरगाव तलावाच्या आपण जे गेट आहे, ज्या गेटमधून पाणी शहरातील शुद्धीकरणात सोडले जातं, या गेटने आता तळ गाठलेला आहे। कुठल्याही पद्धतीने पाणी नसल्याने महापालिकेच्या वतीने या ठिकाणी 2 पंप बसवण्यात आले आहेत आणि या पंपाद्वारे पाईपाने हे पाणी पूर्ण शुद्धीकरण केंद्राजवळ घेऊन जात आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी तलावाची क्षमता आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण ही जे काही दगड आहेत हे खडकं आता दिसायला लागले आहेत आणि पाण्याची जी क्षमता आहे कमी झालेली आहे। पाण्याचा जो साठा आहे हा अवघा 15 दिवस पुरेल एवढा साठा या ठिकाणी राहिला आहे। वाढलेल्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठ्यामध्ये घट होते आहे आणि जो हा तलाव होता हा कमी पर्जन्यमानामुळे पूर्ण भरलेला नव्हता, त्यामुळे या ठिकाणी साठा देखील पूर्णपणे झालेला नव्हता आणि आता त्यामुळे आता हे जे जल संकट आहे हे उभं टाकलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। धुळे शहरातील मोहाडी असेल, अवधान असेल, मिल परिसर असेल, या ठिकाणी या तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असतो। मात्र आपण जर बघितलं तर आता हे पाणी पूर्णपणे संपलेलं आहे आणि अक्षरशः पंप लावून हे पाणी शुद्धीकरण केंद्रावर नेले जात असून तिथून नागरिकांना पाणी पुरवठा केले जात आहे। त्यामुळे हे संकट आता धुळे शहरावर ओढवलं असून यापूर्वीच धुळे शहरातील प्रमुख जो तलाव होता नकानी तलाव तो आटला आहे आणि काही दिवसानंतर हा तलाव देखील आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे हे पाणी संकट दूर होण्यासाठी लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा धुळेकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।